धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील काळा लिंबाडा तांडा येथील संजय शिवाजी राठोड वय वर्ष 35 या ऊसतोडी कामगाराचा लोहारा येथील लोकमंगल कारखाना परिसरात 22 नोव्हेंबर रोजी अचानक त्यांचा मृत्यू झाला। या मयत ऊसतोडी कामगार कुटुंबियाची तुळजाभवानी ऊसतोडी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा कामगार नेते सुरेश पवार यांनी सांत्वन भेट देऊन संघटनेच्या वतीने आर्थिक मदत दिली आहे। शासन स्तरावर या कुटुंबियास आर्थिक मदत मिळवून देणारे असल्याचं देखील आश्वासित केलं आहे। या संदर्भात आमचे धाराशिव जिल्हा प्रतिनिधी सतीश राठोड यांनी सुरेश पवार यांच्याशी बातचीत केली आहे। पाहूयात। येथील ऊसतोड कामगार मयत कुटुंबियांना आपण सांत्वनपद भेट दिलेली आहात। काय या कुटुंबांना आपण दिलासा दिलेला आहात? तुळजाभवानी ऊसतोड कामगार संघटनेच्या वतीनं आज काळा लिंबाळा तांडा येथील जे काही संजय शिवाजी राठोड हा ऊसतोड कामगार लोकमंगल साखर कारखाना लोहारा येथे स्वतःच्या ऊसाच्या गाडीवर ज्यावेळेस संजय राठोड आपल्या ऊसाच्या गाडीमध्ये ऊस भरून घेऊन कारखाना स्तरावरती गेलेला होता आणि कारखाना परिसरामध्ये गाडी खाली होण्याच्या अगोदर तो गाडी एका ठिकाणी थांबवला आणि शौचालयासाठी कारखान्याच्या परिसरामध्ये गेला असता त्या शौचालयाच्या ठिकाणीच हा संजय शिवाजी राठोड हा ऊसतोड कामगार मयत होऊन पडलेला होता। आणि त्याच्या कुटुंबियांना आज आम्ही भेट घेण्यासाठी या काळा लिंबाळा परिसरामध्ये तांड्यामध्ये आलो आहे आणि आमच्या संघटनेच्या वतीनं जे काय ही कुटुंब आहेत या कुटुंबाच्या वारसांना 5,000चा आर्थिक मदत दिलेला आहे आणि या कुटुंबासोबत आमची तुळजाभवानी ऊसतोड कामगार संघटना कायम आहे आणि या ऊसतोड कामगारांना यांच्या वारसांना यांच्या मुलाबाळांना आम्ही आमच्या संघटनेच्या वतीनं शासन स्तरावरून सामाजिक न्याय मंत्रालयाच्या वतीनं हा लोकनेते ऊसतोड कामगार महामंडळ आहे। या महामंडळाच्या वतीनं येत्या काही काळामध्ये आमच्या संघटनेच्या मागणीनुसार मयत कामगारांच्या वारसांना प्रति 10 लाखाची आर्थिक मदत या सामाजिक न्याय मंत्रालयाचे मंत्री महोदय संजयजी शिरसट साहेब आणि सामाजिक न्याय मंत्रालयाचे प्रधान सचिव हर्षवर्धनजी कांबळे साहेब यांनी मंजुरी दिलेली आहे आणि या कुटुंबाच्या माध्यमातून सर्व जे काही लागणारे कागदपत्र आहेत या कागदपत्राच्या संदर्भामध्ये या कुटुंबियाशी मी चर्चा करणार आहे आणि भविष्यामध्ये जेही काही त्यांना मदत हवी आहे ती मदत आमच्या संघटनेच्या माध्यमातून त्यांना मिळवून दिली जाईल आणि आमची संघटना सतत या कुटुंबियाच्या सोबत राहणार आहे। आणि या कारखाना स्तरावरती आत्ताच मी 1 तासापूर्वी संबंधित लोकमंगल कारखान्याचे MD प्रशासकीय अधिकारी यांना देखील भेटले आणि त्या कारखाना स्तरावरून या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी देखील त्यांना विनंती केलेली आहे आणि महामंडळाकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी जे काही लागणारे कागदपत्र मिळवून देण्यासाठी देखील त्या प्रशासनाशी मी आत्ता चर्चा करून या कुटुंबियाची भेट घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। शासन स्तरावर आपण आपल्या संघटनेच्या माध्यमातून राज्यामध्ये अशा अनेक घटना होताना पाहायला मिळतोय की अशा ऊसतोड कामगार जे मयत होतात अशा लोकांना आपण शासन स्तरावरून काय त्यांना प्रयत्न तुम्ही करणार आहात आणि काय केलेला आहात? आतापर्यंत जितकेही काही ऊसतोड या महाराष्ट्र राज्यामध्ये अपघाती मयत झालेले आहेत या सामाजिक न्याय मंत्रालयाच्या वतीनं आज ही लोकनेते ऊसतोड कामगार महामंडळ पुण्याच्या ठिकाणी चालतोय आणि या महामंडळाच्या वतीनं जे काही 5 लाखाची आर्थिक मदत अपघाती मयतांनाच आतापर्यंत मिळत होती आणि या महाराष्ट्रामध्ये बरेच काही जे काही प्रकरण आहेत जे काही आर्थिक मदत मिळालेली आहे महाराष्ट्रातील 1-2च नव्हे सर्व कमीत कमी 10 ते 12 जिल्हा स्तरावरती आम्ही या संघटनेच्या वतीनं प्रति 5 लाख आर्थिक मदत मिळवून दिलेली आहे आणि आजचा जो प्रकरण आहे आजचा जो हा ऊसतोड कामगार आहे या कुटुंबांना देखील आम्ही सामाजिक न्याय मंत्रालयाच्या वतीनं आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे महामंडळाच्या वतीनं अगोदर 5 लाखाची आर्थिक मदत मिळत होती आता आम्ही 10 लाखाची आर्थिक मदत या कुटुंबियांना मिळून नक्कीच आम्ही देणार आहे। आज या कुटुंबियांना मी जे काही आर्थिक मदत दिलेली आहे ह्या आमच्या संसारातून जे काय छोटे आम्ही बचत करतो त्या रकमेतून या कुटुंबाला मी 5,000 रुपयाची आर्थिक मदत दिलेली आहे आणि भविष्यामध्ये मी एवढं सांगू इच्छितो की जे काय श्रेष्ठी आहेत उदाहरणार्थ एक गोष्ट आठवते नाना पाटेकर साहेबांची मी एक वेळेस मुलाखत ऐकली त्यांनी नाम फाउंडेशन त्यांच्या माध्यमातून आणि अनासपुरे त्यांच्या माध्यमातून ही नाम फाउंडेशन चालवतात आणि नाना पाटेकर यांच्या माध्यमातून या महाराष्ट्रातील जे काय
आत्महत्याग्रस्त शेतकरी आहेत किंवा शिक्षणाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे या महाराष्ट्रामध्ये काम करतात. नाम फाउंडेशन इतकं आमचं संघटनेचं नाव मोठं नाही आहे. ते फार मोठे व्यक्ती आहेत. त्यांचं अनुकरण करून नाना पाटेकर साहेबांचं अनुकरण करून आम्ही त्यांच्या पावलावर पाऊल देण्याचं काम आता करतो आहे. परंतु भविष्यामध्ये या निधीच्या माध्यमातून किंवा देणगीच्या माध्यमातून जर आम्ही प्रयत्न करायचा असेल तर कुणाही आम्ही जर या आर्थिक मदतीसाठी किंवा आमच्या संघटनेला एक धर्म म्हणून अनुदान म्हणून किंवा देणगीच्या स्वरूपामध्ये आम्ही जर घ्यायचं असेल तर कुणाच्याही समोर आम्ही हात पसरणार नाही आहे. आम्ही हात पसरल्याच्या नंतर आमचे हात रिकामी यायला नको आहे. अशा स्वरूपाच्या व्यक्तीकडे उद्योगपती जे काही ट्रस्टी आहेत, देवस्थान कमिटी आहेत किंवा नाम फाउंडेशनचे नाना पाटेकर साहेब आहेत, यांना देखील आम्ही भेटणार आहेत आणि त्यांना आमच्या कार्याचं स्वरूप दाखवणार आहेत. आणि त्याच्या माध्यमातून जे इच्छुक लोक असतील, जे CSR फंड देणारे लोक असतील, जे धनदांडगी लोक, जे काय शासनाचं कर भरणा करणारे लोक आहेत, निश्चित या लोकांकडे आम्ही विनंती करणार आहे जेणेकरून आमच्या संघटनेला देखील मोठ्या स्वरूपामध्ये देणगीच्या स्वरूपामध्ये आर्थिक बाब जर जमा होत असेल तर जास्तीत जास्त या महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांना कशा स्वरूपामध्ये आर्थिक मदत अशा कुटुंबांना आर्थिक मदत मिळवून देता येईल यांच्यावर आमचं फोकस राहणार आहे.